तासलगाव येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलीस स्टेशनची एपीआयची पोस्ट पीआय मध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यामुळे येथील पदे देखील वाढणार असल्याचे प्रतिपादन भुजबळ साहेब यांनी केले। त्याचबरोबर पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून त्यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की लासलगाव परिसराचा वाढता विस्तार आणि कामकाज सुलभ व्हावे यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करून आज अद्ययावत सोयीसुविधा असलेली सुसज्ज नूतन इमारत उभारण्यात आलेली आहे। तसेच मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होत असते, त्यामुळे कुठलाही गैरप्रकार इथे होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेने तितकेच सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। ते म्हणाले की विस्तारात असलेल्या शहरात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल याकडे देखील पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे। त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। ते म्हणाले की लासलगाव परिसराचा वाढता विस्तार बघता अनेक विकासाची कामे आपण या ठिकाणी हाती घेतली आहे। लासलगाव बसस्थानक, लासलगाव विंचूर रस्ता चौपदरीकरण, बाह्यवळण रस्ता, शिवनदीवरील पाटोदा रस्त्याला जोडणारा पूल, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम यासह अनेक महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत। यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर, श्री वाडके, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, डॉक्टर श्रीकांत आवारे, सरपंच योगिता पाटील, रामनाथ शेजवळ, अनिता ब्रह्माचा, मंगेश गवळी, धर्मेश जाधव, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, अफजल शेख, अशोकराव नागरे, शिवाजीराजे सुपनर, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार प्रशांत सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।